नमस्कार मंडळींनो. तर माझ्या स्वादिष्ट कोकण या यूट्यूब चॅनलवर तुमचं मी सगळ्यांचा मनापासून खूप खूप स्वागत करते. तर आज मी तुमका असं व्हेज फिश फ्राय करून दाखवणार आहे. त्यासाठी हे बघा मी काय आणलं आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुमका हे फिश कसे फ्राय करायचे ह्याची आयडिया येत आणि तुम्ही विसरूनच जाशाल की हे व्हेजिटेरियन असत. तुम्ही फसून जाशाल की हो पण तुमका असं चणक फ्राय किंवा जो मासो असता ना पापलेट किंवा सुरमईसारखं तसं वाटत. त्यासाठी मी बाजारातनं असं सुरण आणलं आहे आणि आता बाजारात भरपूर सुरण येतं, सीझनच आहे हो. तर त्याच्यासाठी हो बघा मी असं मोठं बघून आणलं आहे. ते असे बारीक बारीक भेशी कापून ठेवतात विकूक, पण मी त्यांना सांगितलं की माका आज फ्राय करूची आहे. त्याच्यामुळे मी असं जाड अशी भेस घेतले त्याच्यापैकी आणि त्याची अशी सगळ्या बाजूनी सालं काढून घेतलं आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कारण ह्या सुरणाकना खाज असता. तर त्याच्यासाठी पण मी एक वेगळा मटेरियल वापरलं आहे, जेणेकरून तो असं आपल्या घशाकडे त्याची खवखव लागणार नाही. आणि हे साधी सोपी आणि पटकन बनवण्यासाठी सुद्धा मी वेगळी पद्धत वापरलं आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण काय की सुरण आहे ना ते पटकन शिजलं जात नाही. तर मी याची झटपट रेसिपी बनण्यासाठी सुद्धा एक वेगळीच पद्धत वापरला असेल. त्यासाठी व्हिडिओ तुमका शेवटपर्यंत नक्की बघूचं लागत. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल माझा सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमका असेच वेगवेगळे रेसिपीज तुमका बघूक मिळतील. हे बघा असं सगळ्या प्रकारे मी सगळीकडचं असं त्याचं साल होता ना तर तासून काढलं आहे. मस्तपैकी हे बघा असं क्लीन केलं आहे. बारीक बारीक खड्ड्यांमध्ये सुद्धा तिचे साल होती तर ती काढून घेतलं आहे आणि त्याचे अशा प्रकारे असे मस्तपैकी लांब लचक असे कापा काढून घेतलं आहे. मंडळींनो, तुम्ही मासे खाऊचा पण विसरून जाशाल किंवा मासे जास्त जी नॉन व्हेजिटेरियन लोक असतात ना त्यांना मंगळवार, गुरुवार, शनिवार, सोमवार हे वार ना असे जात नाही का, तर तेव्हा व्हेज खाऊचा लागतात. तर त्यावेळीसुद्धा तुम्ही ना असे जर फ्राय करशाल ना तर तुमका वाटतच नाही की बाबा आज मी मासे खाऊक नाही म्हणून. हे बघा अशा प्रकारे मी त्याचे मस्तपैकी असे कोकणात किंवा गोव्यात ना असे चणक मासं मिळतात, तो असं ना फ्राय करून असं देतात. त्याच्यात अजिबात काटं नसतात. तर माका तर असं वाटतं की तो चणक मासोच हा फ्राय केलेलो. हे बघा त्याचे असे मस्तपैकी मी असे कापा काढून घेतलं आहे आणि जो बाकीचा भाग होतो ना वाकडो तिकडो त्याचे मी असे मस्तपैकी चौकोनी असे तुकडे कापून ठेवले आणि त्याची मी आता भाजी करून घेणार आहे. म्हणजे कसं झाला की सगळंच सुरण आहे ना तो व्यवस्थित प्रकारे वापरलं गेलो. अर्ध्याची भाजी झाली आणि जेवढे पाहिजे तेवढे पीस घेतले मी फ्राय करूसाठी. हे बघा असे हे मस्तपैकी बारीक तुकडे करून ह्याची मी मस्तपैकी थपथपीत भाजी बनवतले. तर तीसुद्धा मी तुमका व्हिडिओ शेअर करेन. हे बघा आणि हे लगेच पाण्यात टाकूचे असतात, कारण त्यांना ते रापले जातात असे बाहेर ठेवले तर. हे बघा आणि आता आपण तेका लावणार आहोत आगोळ, कारण तेका खाज असता आणि आपण माशांका सुद्धा तर आगोळ लावतोच. त्याच्यामुळे एकदम असली टेस्ट येणारा माशांचीच. हे मस्तपैकी कोकणातलं आगोळ असा बघा किती लाल बुंदा असा आणि एवढं आंबटाना मस्तच. तर मी सगळे कापावत ना ती त्याच्यामध्ये अशी व्यवस्थित डीप करून घेतलं आहे, जेणेकरून तो आगोळाना त्यांना आतमध्ये पर्यंत लागत. सगळे फोडी आपल्याक अशी कापा. मी आज मोठीच बनवलं आहे मस्तपैकी अशी. तुमका जर जमत असात मोठी तर तुम्ही मोठी करा किंवा छोट्या छोट्या प्रकारचे पण तुम्ही आकाराचे सुद्धा तुम्ही कापा करू शकतास. पण त्यांना काय होता वेळ जास्त लागता छोटे छोटे कापा करीत बसण्यात आणि ती परत ती फ्राय करून काढूची लागतात. तर हे बघा अशा प्रकारे मी सगळ्यांका असं आगोळ व्यवस्थित लावून घेतलं आहे. जर आगोळ लावून तुम्ही अजिबात कंजूसी करू नको, कारण हे का खाज असता अळू कशी खाज असता तशीच ह्या सुरणाक पण खाज असता. तर आता मी इथे टोपात पाणी ठेवलं आहे गरम करत आणि आता मी त्याच्यावर बघा मी एक वेगळी पद्धत करणार आहे. तर ती म्हणजे हे बघा टोपात पाणी तापत ठेवलं आहे आणि पाण्यात उकळी येली की हे बघा आपल्याकडे ना पुरणाची चाळण असता ना पुरणपोळीच्या पुरणाची, तर ती मी घेतलं आहे आणि ती अशी टोपावर आपल्याक ठेवची असा.
आणि थोडक्यात म्हणजे आपल्याक आता हे जे भेशी असत ना कापा सुरणाची ती आपल्याक वाफवून घेऊची असत. वाफवून घेतल्यावर काय होता आपला काम पटकन होता. अशीच जर तुम्ही तव्यावर फ्राय करू गेलास तर ते भरपूर वेळ लागता आणि त्याच्यात काय होता की तो मसाला जो आपण लावतो ना तो सगळं करपून जाता. त्याच्यामुळे तसं न करता आपण जर अशी पद्धत वापरली तर तुमचे फोडी माशाच्या पुढे एकदम धावतील. कोणाक समजणारच नाही की हे मासे नाही आहेत किंवा सुरण असा किंवा व्हेज डिश असा अशी. आणि झाकण ठेवून आपल्या 15 मिनटं फुल गॅसवर मस्तपैकी वाफवून घ्यायचे. जर आपले आता कापा वाफवतच तोपर्यंत आपण बाकीचं मटेरियल त्यांना जर लावणार असं ता तयार करून घेऊया. इथे मी आगळाचा जो पाणी उरला होता ता घेतलं आहे. त्याच्यात आलं लसूण आणि कोथिंबीरचे पेस्ट घेतलं आहे. तुमका मिरची हवी तर मिरचीसुद्धा वापरू शकतात. मी थोडा तिखट कमी बनवतो आहे त्याच्यामुळे मी मिरची नाही टाकलं आहे. त्याच्यात वरनं चवीप्रमाणे मीठ टाकलं आहे आणि त्यानंतर मी त्याच्यात असं मालवणी मसालो टाकून घेतला आहे. 2 चमचे मी मालवणी मसालो टाकला आहे. ह्या आपल्या मसालो इतकं भारी लागतं ना तर असं बनवून घेऊन जातो घट्टसर. वरनं हळद थोडी टाकलं आहे आणि हे मिश्रण आता मी मिक्स करून ठेवतलं आहे. तोपर्यंत आपले कापा होत ना ती वाफ येऊन म्हणजे अर्धी उकडतलीच. तोपर्यंत आपण ह्या काम करून घेतला. बघा किती छान मसालो असे चटणी टाईप ना तयार झालेली असा. तर हे बघा अशा प्रकारे आता मी त्याच्यामध्ये जिरोचं रवा ना तो घेतला आहे आणि माशांका मी मेन म्हणजे जिरोचंच रवं लावतो आहे. जाडो रवं लावलास तर तो ना भरपूर तेलात आजूबाजू पसरता. आणि त्याच्यावर आता मी 2 मुठी असे चमचे पण म्हणा तांदळाचं पीठ घेतलं आहे. त्यानंतर त्याच्यात चवीप्रमाणे मीठ टाकलं आहे आणि हा मसाला मी रेडी करूनच ठेवते कारण आमच्याकडे कधी पण मासे आणतात आणि त्याच्यामुळे पटकन ह्या मसालो बाहेर काढलो की त्याच्यात मासे घोळवले की लगेच फ्राय केले. त्याच्यानंतर त्याच्यात मालवणी मसालो आणि हळद टाकून मी सुका असं मसालो बनवून ठेवलेला आहे जो आपल्या वरनं कापांका लावचो आता. हे बघा अशा प्रकारे आणि तुम्ही मंडळींनो नक्की करून बघा ही अशी डिश म्हणजे ही सुरणाची कापा तुमका खूप आवडतील आणि अशा पद्धतीत करून बघा. पहिली उकडवून घ्यायची ती आणि त्याच्यानंतर ते ह्या असं आला लसूण मीठ मसालो आणि रव्याचं असं फ्राय करून वरनं लावून तो फ्राय करायचा. अशा प्रकारे तुम्ही करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की नक्की तुमका आवडली की नाही ती. हे बघा मी आता इथे जरा सुरी लावून बघितलं आहे तर मला असं वाटलं की अजून 2-3 मिनटं ठेवू हवी. हे बघा आता आपली कापा शिजून तर तयार असतच. आता आपल्याला ती फक्त शॅलो फ्राय करून घ्यायची असत. जराशी थंड करून घेतलं आहे आणि बघा आपण जो मसालो बनवलो ना चटणी टाईप त्याच्यात आपल्या की व्यवस्थित मस्तपैकी असं लावून घ्यायचा तो मसालो त्या कापांवर चिकटाक होयो म्हणजे काय खाऊक अजून मजा येता. आणि ही बघा डायरेक्ट अशी ह्या मसाल्यात जर आपलं पीठ बनवणार रव्याचा त्याच्यामध्ये घोळवायची. जरा नाजूक हातानं काम करूचं लागतं कारण आपण जर मसालो लावला होते का ना तो आपल्या हाताने सुटू शकता. हे बघा अशा प्रकारे मी सगळ्या कापांका पहिला मीठ मसालो आणि रव्यात घोळवून घेते आहे. किती छान दिसतात ना. अजिबात वाटत नाही की हे फिश नाही आहेत. मला तर असं वाटत होतं की मी चणक फ्रायच करतोय किंवा सुरमई फ्राय करतोय आणि तेलात सोडल्यानंतर सुगंध इतकं छान इलो ना की बाप रे बाप. असं वाटक लागलं की लगेच कधी एकदा होतात आणि कधी एकदा खाऊ घेतं. हे बघा अशा प्रकारे उलटी पालटी फिरवली ना की मसाला आपोआप त्याच्यावर लागून येता आणि त्याच्यानंतर असं अलगद आपण रवं त्याच्यावर टाकलो ना की तो मसाला चिकटून जातात त्या कापांका. आणि हे बघा किती छान ना सगळ्या कापांका मी लावून घेतलं आहे मीठ मसालो आणि रवं आणि आता तवं घेतलं आहे. तव्यात तेल टाकलं आहे. तेल आपल्याला जरा जास्तीचंच टाकूचं लागत कारण नाहीतर मग सगळं करपून जाईल. तर हे बघा तेल आपलं चांगला गरम झाला की आपल्याला ही कापा आहेत ना ही त्याच्यात
मस्तपैकी सोडून घ्यायची आणि अशी खरपूस सगळ्या बाजूनी व्यवस्थित होतील अशी परतून भाजून घ्यायची. आहे की नाही एकदम सोपी रेसिपी. तर मंडळींनो, मी पुन्हा एकदा तुमका सांगते की आपण या घाई गडबडीच्या जीवनात ना व्हिडिओ तर बघतोच, पण कधी कधी लाईक आणि शेअर करू किंवा सबस्क्राईब करू का विसरून जातो. तर सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून तुमचं एक सपोर्ट मला खूप उपयोगी पडत. हे बघा, तेल पटकन शोषून घेतला आणि आपण असे अलगद आता हे करून ना सगळ्या बाजूनी व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत. आणि नाजूक हातानंच करूचं लागत, नाहीतर सगळं आपण जो मसाला लावतो तो सगळं निघून येत आणि नुसती कापा वर दिसतील. तसं न करता अगदी नाजूक हातान आपल्याला ते उलटे पालटे करून भाजून घ्यायचे असत. हे बघा किती छान दिसतात ना. भाकरी बरोबर किंवा डाळ भात किंवा पिठी भात ह्याच्याबरोबर ही कापांना अप्रतिम लागतात. एकदम तोंडात भारीच चव येता. तर तुम्ही नक्की करून बघा आणि माझा चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हे बघा, अशा प्रकारे मी हे काढून घेतलं आहे आणि मस्तपैकी असे गार्निश करून किती छान दिसतात बघा ना. तर मंडळींनो, माझा व्हिडिओ तुमका जर आवडत असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.